नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, काल अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी महानिर्मिती महाजनको ऊर्जा विभागाअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जी 2022ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती, त्या जाहिरातीनुसार ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे अशांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये होते अशांसाठी देखील ही महत्त्वाची अपडेट असणार आहे। कारण परत एकदा ही ॲडिशनल वेटिंग लिस्ट जी आहे ते ॲज अ ज्युनियर इंजिनियर या पदासाठी अपडेट झालेली आहे। या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का चेक करायचं आहे। यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, जेईच्या ज्या काही पोस्ट होत्या इलेक्ट्रिकल इंजिनियर तसंच मेकॅनिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन या पदासाठीची ॲडिशनल वेटिंग लिस्ट सेकंड वेटिंग लिस्ट जी आहे ते या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली आहे। सो ज्या उमेदवारांचं या लिस्टमध्ये नाव आहे अशा उमेदवारांनी काय करायचं आहे, त्यांना जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत ते सबमिट करायचे आहेत। 15 तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे, पाहू शकता। डेट ऑफ डॉक्युमेंट सबमिशन 15 जुलै 2024 आणि लोकेशन पहा MSPGCL कॉर्प ऑफिस, धारावी रोड, माटुंगा, मुंबई या ठिकाणी तुम्हाला या लोकेशनवरती पोहोचायचं आहे। त्या ठिकाणी तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहेत तुमच्या पोस्टिंग संदर्भाचे किंवा नियुक्ती संदर्भाचे ते ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहे। ठीक आहे, आता ही अपडेट जी आलेली आहे महाजनको थ्रू आलेली आहे आणि जे उमेदवार एईसाठी त्यांचं सिलेक्शन आहे, ज्यांच्या एईच्या ऑर्डर पेंडिंग होत्या, ठीक आहे, ज्यांच्या एईच्या ऑर्डर पेंडिंग होत्या त्यांच्या ऑर्डर देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ते सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे। वेबसाईटला व्हिजिट करायचं आहे, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करत आहे। आता जी काही वेटिंग लिस्ट आहे या ठिकाणी मेकॅनिकल स्ट्रीमची पहा, वेटिंग लिस्ट ओपन कॅटेगरी वाईज तुम्हाला वेटिंग लिस्ट जी आहे ते या ठिकाणी अपडेट झालेली आहे। पहा, रोल नंबर देण्यात आलेला आहे, रजिस्ट्रेशन नंबर, अप्लाइड कॅटेगरी, ज्या प्रवर्गातून उमेदवारानं अप्लाय केलेलं आहे त्या प्रवर्गाचं नाव आहे, तसंच त्यांना हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे का पॅरलल रिझर्वेशन आहे का ते मेन्शन करण्यात आलेलं आहे आणि कॅन्डिडेट नेम आहे आणि त्यांचं टायमिंग या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। ठीक आहे, सो दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। ठीक आहे, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे, प्रत्येक स्ट्रीमचं आहे। यामध्ये मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल आहे, इन्स्ट्रुमेंटेशन आहे। या प्रवर्गातून ज्या प्रवर्गातून तुम्ही अप्लाय केलं असेल तो प्रवर्ग चेक करायचा आहे आणि DVसाठी तुम्हाला हजर राहायचं आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे रिक्रुटमेंट प्रोसेस 2024 संदर्भाची। ठीक आहे, सो भेटूयात पुढील अपडेट घेऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, बेस्ट ऑफ लक।